नमस्कार, यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत। आरग ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, 19 दिवस पाणी नसल्याने नागरिकांचे हाल। सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील यांच्याकडून स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवठा। अधिक माहिती अशी की आरग ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य आणि भोंगळ कारभारामुळे बिरोबा माळव अहिल्यानगर परिसरात गेल्या 19 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीत मुबलक प्रमाणात असतानाही केवळ प्रशासकीय उदासीनतेमुळे या भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। प्रशासनाचे नियोजनाकडे दुर्लक्ष। बिरोबा माळ आणि अहिल्यानगर हा परिसर लोकवस्तीचा मोठा भाग आहे। म्हैसाळ योजनेमुळे पाण्याची उपलब्धता असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना गेले 19 दिवस पिण्याचे पाणी मिळालेले नाही। वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने महिला व आबालवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत। प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी अडचण पाहून सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग पाटील यांनी पुढाकार घेतला। त्यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून आणि स्वखर्चाने या परिसरात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे। भर उन्हात पाण्यासाठी होणारी नागरिकांची पायपीट थांबवण्यासाठी पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। एकीकडे ग्रामपंचायत विविध करांची वसुली करते, मात्र दुसरीकडे मूलभूत गरज असलेले पाणी देण्यास असमर्थ ठरत आहे। विहिरीत पाणी असूनही ते घराघरात पोहोचत नसेल तर हा निव्वळ प्रशासकीय गलथानपणा असल्याची भावना स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत। आता तरी ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नांची दखल घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। नमस्कार, मी आरगीतील एक सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग पाटील। गेली 19 दिवस झालं अहिल्यानगर असू दे, बिरोबा असू दे, या ठिकाणी लोकांचं पाण्याचा हाल भरपूर प्रमाणात होत आहे। आम्ही वारंवार जाऊन पंचायतमध्ये सांगितलं, लोकांनी तक्रारी केल्या। अक्षरशः काल सकाळी घरापाशी आमच्या घरासमोरली व्यक्ती वारली, त्यांच्या घरात प्यायला सुद्धा पाणी नाही। त्यांच्या घरासमोर जे ड्युएल पंप होता तो सुद्धा त्यांनी उपसून ठेवला ग्रामपंचायतींनी, पण तिथे लोक येऊन वारंवार तक्रार करून सुद्धा पंचायतने त्यांची पाण्याची व्यवस्था केली नाही। काल आम्ही अक्षरशः टँकर ग्रामपंचायत होता पण त्यात पाणी नव्हतं। टँकर सरपंचाने आम्हाला उपलब्ध करून दिला, पण ट्रॅक्टर काय उपलब्ध झालं नाही। आम्ही ट्रॅक्टर शो करताना ट्रॅक्टर घेतलं, त्याला तेल घेऊन त्या गाड्याला पगार घेऊन बिरोबा वस्ती असू दे, अहिल्यानगर असू दे, या लोकांना पाणी पुरवठा केला। पाणी चौबाजून असून सुद्धा लोकांना पाण्याचे जे हाल व्हायला ही अतिशय दयनीय अवस्था आहे। याकडे जर ग्रामपंचायतीनं पूर्णपणे लक्ष घालून त्यात जे काही सुधारणा करता येईल ते करणे अपेक्षित आहे, एवढंच मला सांगायचं आहे। आणि जे लोकांचं पाण्याचं हाल व्हायला ते इथून पुढे तर होऊ नयेत एवढं सांगतो। आणि ग्रामपंचायतनं काळजीपूर्वक पाणी पुरवठा असू दे, लोकांना दुसरं काही लागत नाही। महत्त्वाचं म्हणजे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे एवढं लोकांना लागते ते काळजीपूर्वक करावं, एवढं विनंती करतो। मी थांबतो।